नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ज. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा ग्लॅमरस, सॉफ्ट वेडिंग गेस्ट मेकअप लूक. तुम्हाला माझी एक्साइटमेंट बघून कळतच असेल की मला मेकअप करायला आणि नटायला किती आवडतं. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही 2-4 नवीन प्रॉडक्ट्स विकत घेतलेत. हे सुद्धा मी तुमच्या समोरच टेस्ट करणार आहे. सो प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मेकअप सुरू करण्याआधी मी हेअरबँड लावून घेते कारण मला खूप गरम होतंय आणि त्यात जर केस सतत मध्ये-मध्ये आले, तर खूप त्रास होईल मेकअप करताना. माझे केस त्यात कुरळे आहेत. आय नो हेअरबँड जात नाही आहे लूकसोबत आणि आत्ता मी कदाचित थोडीशी कार्टूनिश किंवा क्यूट वाटत असेन, पण ठीक आहे, प्लीज समजून घ्या. आता वेडिंग गेस्ट म्हणल्यावर आपल्याला खूप हेवी मेकअप नाही करायचा आहे, ॲज आय सेड अर्लियर. ना की आपल्याला असं दिसायचं आहे, की अरे, कसे पण उठून आले. पण त्यातल्या त्यात एक सॉफ्ट ग्लॅम अचीव्ह करण्यासाठी मी हा मेकअप लूक घेऊन आली आहे. मी आत्ता वापरते स्विस ब्युटीचं स्टुडिओ फिनिश प्रायमर. खूप थोडंसंच घेतलंय, जास्त नाही. अंडर आईजपासून सुरू करूयात. प्रायमर उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, स्किप नका करू. कारण आपले जे ओपन पोर्स असतात ते बऱ्यापैकी ह्याने ब्लर आउट होतात आणि मेकअप खूप छान बसतो. माझा ऑइली स्किन आहे म्हणून मी एक जेल बेस्ड प्रायमर वापरते आहे. तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड पण घेऊ शकता. आता आपण मूव्ह ऑन करूया आपल्या बेस मेकअपकडे. त्यासाठी सगळ्यात आधी मी वापरणार आहे Maybelline Fit Meचं कन्सीलर इन द शेड 40. कन्सीलर मी म्हणेन की एक वेळ तुम्ही स्किप नका करू. तुम्ही बाकी काहीही स्किप केलं तरी चालेल आजच्या मेकअप रूटीनमध्ये. जसं की पुढे जेव्हा मी स्किन टिंट लावणार आहे, तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल. पण कन्सीलर स्किप नका करू. बऱ्याचदा कन्सीलर नंतर डायरेक्टली पावडर लावली तरी एक खूप छान लूक तयार होतो. कारण कन्सीलर तुमचे प्रॉब्लेम एरियाजला बऱ्यापैकी हाईड करेल. माझं कन्सीलर लावून झालेलं आहे आणि आता मी वापरणार आहे स्विस ब्युटीचं सुपर रेडियंट स्किन टिंट. मी कुठेतरी वाचलं होतं की हे एक सॅटिन फिनिश देतं. मी ॲक्चुअली हे कधीच बाहेर वापरलं नाही आहे अजूनपर्यंत. आज पहिल्यांदाच वापरणार आहे. आय एम इन द शेड 04 आल्मंड ग्लो. मी रिसेंटली आईसोबत मूव्ही बघायला एका मॉलमध्ये गेले होते. सो आईने मला घेऊन दिलं आणि सरप्रायझिंगली आई अजून बऱ्याच गोष्टी घेऊन द्यायला तयार होती. बट मीच नको म्हणलं आणि एक फनी कॉमेडी गोष्ट झाली तिथे, की ती जी लेडी होती, जी आम्हाला हे सगळं विकत होती आणि हेल्प करत होती शेड्स शोधायला वगैरे. शी स्टार्टेड लाफिंग नॉट इन अ बॅड वे, बट इन अ गुड वे, की "अरे, मुलगी नको म्हणती आणि आई घेऊन द्यायला तयार आहे." सो या. मी एक डेन्स ब्रश वापरते आज. अँग्युलर आहे हा थोडा. मला रिसेंटलीच ब्रशेस वापरायला आवडायला लागले. कारण मला असं वाटतं, की पटपट मोठा-मोठा एरिया कव्हर होतो. हातांचा व्यायाम होतो नाहीतर बऱ्याचदा स्पंजनी. सो तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल, तर यू कॅन ऑप्ट फॉर ब्रशेस. अगेन मी हे सुद्धा जास्त नाही वापरणार आहे. कारण मला लाऊड मेकअप नाही करायचा आहे. मॅक्स 2 पंप्स घेते मी ह्याचे आणि लावते माझ्या चेहऱ्यावरती. ॲज आय सेड मला जास्त नाही लावायचं आहे कारण 12:30 वाजताचं लग्न आहे गाईज आणि आम्ही इथनं पहाटे निघणार आहोत त्याच दिवशी. सो फार काही मेकअप करून अर्थ नाही आहे. ओके, सो हे स्किन टेंट छान ब्लेंड झालं आहे आणि आता मी लावणार आहे एक सेटिंग पावडर.
तुम्ही आवडेल त्या ब्रँडची विकत घेऊ शकता. मी इथे पॉन्ड्सची वापरतीये. मी युजुअली शुगरची वापरते, पण ती थोडी हेवी आहे. पण ही जी पॉन्ड्सची लूज पावडर आहे ना, ही मला जाम आवडते. कारण एकतर उकाडा येतात, हेवी गोष्टी मला लावायला आवडत नाही आणि ही पावडर अशी फार काय लावली असंच वाटत नाही. इफ यू वॉन्ट तुम्ही बनानाची इनसाइड वॉव! इफ यू वॉन्ट तुम्ही इनसाइड कॉस्मेटिक्सची बनाना पावडर पण लावू शकता. ती पण छान आहे. बट टुडे आय एम युजिंग पॉन्ड्सची लूज पावडर. माझी लूज पावडर पण लावून झालेली आहे. नाऊ आय एम मूव्हिंग ऑन टू दी आय मेकअप. मी बेस आधी सेट केला कारण माझी स्किन ऑइली आहे आणि उन्हाळा आहे. सो ती लगेचच ऑइली व्हायला सुरुवात होते. मी रिसेंटली नवीनच एक मास्टर डान्स ऑफ जॉय आय शॅडो पॅलेट घेतलंय. ॲज आय सेड माझ्या आईने मला यावेळी खूप शॉपिंग करू दिली आहे. कारण मी बऱ्याच दिवसांनी मागत होते तिच्याकडे गोष्टी. सो आणि लाइक मी पॅलेट पण मुद्दाम माझ्या ड्रेसच्या अकॉर्डिंग घेतलं यावेळी. आणि हॉनेस्टली नॉट जस्ट धिस ड्रेस बट ह्या पॅलेटमधले बरेचसे शेड्स असे आहेत की ते मॅक्सिमम गोष्टींवर जातील. सो मी आता हा न्यूड शेड एक वापरणार आहे. दोन्ही डोळ्यांमधला फरक तुम्हाला कळतच असेल. क्रीसला जेव्हा थोडासा एक आपण डिफाईन करतो ना, तेव्हा डोळ्यांची डेप्थ वाढल्यासारखी वाटते. आता मी दुसरा हा बेबी पिंक शेड लावणार आहे माझ्या आयलिड्सवरती. डोंट फॉरगेट टू डॅब ऑफ द एक्सेस. नाहीतर डिरेक्टली जर लावलं तर फॉल ऑफ खूप होतं. आता आय एम कंटेम्प्लेटिंग की थोडासा गोल्डन शेड ॲड करू का नको? कारण ॲज आय सेड दिवसाचं लग्न आहे आणि ज्या एरियामध्ये मी चालली आहे तिथे ऑल ऑफ धिस इज नॉट सो कॉमन. सो मला काही सुचत नाही आहे. इथे एक असा रस्टिक पिंक असाही एक शेड आहे, जो मी हलकासा लावू शकते. ठीक आहे, आपण लावून तर बघू. आज लावून बघितलं तरच मला कळेल की मला वॉव! धिस शेड इज ब्युटिफुल. त्या दिवशी लावायचं का नाही? मी फिंगर्सनीच हलकसं डॅब करतीये. कारण मी हायलाइटर वगैरे पण नाही लावणार आहे. आता मी वापरते शुगर पॉप्सचा ब्लश. हा ब्लश स्पेसिफिकली मला खूप आवडतो कारण हा खूप बिल्डेबल आहे. कॅन यू सी? बिल्डेबल इन द सेन्स हा खूप जास्ती पिगमेंटेड नाही आहे, की लावल्या म्हणजे लावतानाच जपून लावायला लागेल वगैरे. म्हणून मला हा जाम आवडतो. अगेन खूप थोडासा लावणार आहे. मी ॲक्चुअली लावणारच नव्हते बट आय एम फीलिंग लाइक इट सो. आता मी घेतेय माझं आयलॅश कर्लर आणि आयलॅशेस कर्ल करणार आहे. मी वेगाचा आयलॅश कर्लर वापरते बरीच वर्ष झाली. इतकी वर्ष की त्याच्यावरचं नाव पण आता पुसत आलंय म्हणजे. मला हे प्रॉडक्ट खूप आवडतं इन जनरल कारण मला हे ऑन अ डेली बेसिस आवडतं. तुम्ही आयलाइनर नाही लावलं, मस्कारा नाही लावला, काही नाही केलं तरी चालेल. जस्ट यू नो डेली स्किन केअर, थोडंसं पावडर, लिपस्टिक आणि आयलॅश कर्लर लावलं की तुमचे डोळे एकदम असे ओपन होतात असं मला वाटतं. आणि कन्व्हिनियंटली मी माझं
आयब्राव ब्रश विसरली आहे जो मी घेऊन आले लवकरच. ओके, आय एम बॅक. सो मी वापरते ब्राउ परफेक्ट आयब्रो एन्हान्सर ब्लू हेव्हनचं. एक ट्रिक सांगते. ॲक्चुअली मी बऱ्याचदा बघितली आहे, जास्त वापरली नाही म्हणून मला आज ही तुमच्यासोबत वापरायची होती तुमच्या. सो मला आत्ताच जाणवलं, की कदाचित फुटेज तिथपर्यंतच आहे जेव्हा मी माझे आयब्रोज केले. त्यापुढे मी एक मस्कारा लावला, विच वॉज स्विस ब्युटीचं मस्कारा. त्यानंतर मी ब्लू हेव्हनचं आयलाइनर लावलेलं आहे. ते मी एकच डोळ्याचं दाखवलं आणि एक डोळा मी ऑफ कॅमेरा केला, कारण मला कळलंच नाही, की ती फुटेज कुठे मिसप्लेस झाली मला म्हणजे सापडतच नाही आहे. एनिवेज जास्त काही मी केलं नाही. जस्ट मस्कारा लावला स्विस ब्युटीचा आणि आयलाइनर लावलं. ऑल्सो मी काजळ किंवा असं काही लावलेलं नाही आहे, कारण ते स्मज होईल आणि दिवसभराचं ट्रॅव्हलिंग असणार आहे. त्यात मला मेकअप करायला नेमका कधी वेळ मिळणार आहे हे मला माहीत नाही आहे. सो मी काजळ लावायची रिस्क घेणार नाही आहे. आता आणि हां, मी लिपस्टिक लावली होती Maybellineची 507 आल्मंड पिंक. हे सगळं झालेलं आहे आणि मी आत्ताच छोटीशी टिकली लावून आले आणि माझा मेकअप सगळा झालेला आहे. सो मी फटाफट ज्वेलरी आणि ओढणी वगैरे हे सगळं घेऊन तुमच्यासमोर येते. आय एम बॅक आणि जसं की तुम्ही बघू शकता ज्वेलरीमुळे हा लूक अजूनच एन्हान्स झालेला आहे. मी जास्त काही ज्वेलरी पण नाही घालणार आहे. जस्ट वन ब्रेसलेट, ज्याला घुंगरू आहेत. एक ब्लॅक आणि एक अशी गोल्डन रिंग आणि माझं कानातलं ग्रे आहे विथ गोल्डन स्टोन्स, गोल्डन अँड व्हाईट स्टोन्स, जे माझ्या ड्रेसला एकदम जात आहे. ॲक्चुअली मला बांगड्या पण ह्या शेडच्या ग्रे घालायच्या होत्या, ज्या होत्या माझ्याकडे 3 का 4. पण ते म्हणतात ना, की जेव्हा लागतं तेव्हा ते कधीच सापडत नाही. सो ॲज युजुअल आय एम जस्ट अ गर्ल. नाही सापडत आहेत ते मला, बट इट्स ओके. ॲज यू गाईज कॅन सी लूक पण एकदम सॉफ्ट, ग्लॅमरस, पिंक असा आहे आणि ज्वेलरी पण त्या अकॉर्डिंग त्याच्यावर शोभती आहे. आय होप तुम्हाला हा वेडिंग गेस्ट मेकअप लूक खूपच आवडला असेल. कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून असे कोणते लुक्स आहेत जे तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.